कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जे आहे पोलीस भरतीसाठी एक नवीन सिरीज सुरू करत आहे, ज्यामध्ये तुम्हाला मॅथ्सचे सगळे ए टू झेड टॉपिक मी क्लिअर करून देईल. आता त्यामध्ये सगळ्यात बेसिक टॉपिक आहे आणि भरपूर असा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो आहे वर्ग आणि वर्गमूळ. आणि बरेचदा काय होते की आपल्याला छोट्या छोट्या कन्सेप्टमुळे एखादी गणित येत असून सुद्धा आपल्या थोड्याशा मिस्टेकमुळे त्याचे मार्क्स चालले जातात आणि त्यामुळे तुमच्या मेरिटवर भरपूर सगळा फरक पडतो. तर त्याचमुळे मी आजपासून ही सिरीज सुरू करत आहे, ज्यामधलं आपलं पहिलं टॉपिक राहील वर्ग आणि वर्गमूळ. तर बघा, इथे दिलेला आहे 2 आणि त्याचा घातांक दिलेला आहे 3. मध्ये चिन्ह आहे गुणाकाराचं आणि 2चा घातांक आहे 9. आता मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्हाला 2 संख्या दिलेल्या आहेत त्याचा घातांक दिलेला आहे आणि मध्ये जर गुणाकाराचं चिन्ह असलं तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं असते, जे घातांक असते त्याची होत असते बेरीज. ठीक आहे, तर चला आपण सॉल्व्ह करूया. बघा, 2चा घातांक आहे 3 आणि 2चा घातांक आहे 9. म्हणजे दोन्ही ठिकाणी जी ही संख्या आहे ती सेम आहे आणि त्याचा घातांक 3 आणि 9 आहे. त्याच्यामध्ये काय होणार, दोघांची बेरीज होणार. तर 2 बरोबर म्हणजे 2चा घातांक किती होणार, 12. आता इथे 12 तुम्हाला ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर फर्स्ट. तर हे असेल तुमचं आन्सर. चला वळूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता इथे तुम्हाला दुसऱ्या क्वेश्चन मध्ये दिलं आहे 2चा घातांक 5, 2चा घातांक 7, 2चा घातांक -2 बरोबर 2 आहे म्हणते. म्हणजेच आपल्याला विचारलं आहे की इथे जी संख्या आहे म्हणजे या 2 आहे, या 2चा इथे घातांक काय येणार असं आपल्याला विचारलेलं आहे. तर सेम इथेही गुणाकाराचं चिन्ह आहे, इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. तर या घातांकाची काय होणार, बेरीज होणार. तर इथे लिहू आपण 5 + 7 - 2. आता आपल्याला हे माहिती आहे की जेव्हाही प्लस आणि मायनस असेल तर काय होत असते, इथे कोणतं चिन्ह नाही म्हणजे प्लस असेल तर 5 आणि 7 किती होणार, 12. 12 - 2 कारण इथे मायनसचं साइन आहे. तर 12 - 2 बरोबर किती असणार, 10. तर इथे जे आहे 2चा घातांक किती येणार, 10 येणार. तर हे ऑप्शन नंबर फर्स्ट आपलं आन्सर असणार. तर बघा, तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलं आहे m चा घातांक किती आहे म्हणते 3 आणि इथे m चा घातांक किती आहे, -3. पण बघा, आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेलं होतं की जे 2 संख्या होत्या त्याच्यामध्ये दिलेलं होतं गुणाकाराचं चिन्ह. तर जेव्हा आपल्याला गुणाकाराचं चिन्ह दिलेलं होतं तेव्हा आपण दोन्ही घातांकाची काय केली होती, तर प्लस केली होती. पण इथे जे चिन्ह आहे बघा, इथे चिन्ह कोणतं दिसतंय तुम्हाला, भागाकाराचं. तर जेव्हाही भागाकाराचं चिन्ह असेल तेव्हा आपल्याला घातांकाची करायची असते वजा बाकी. हे 2 कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. या छोट्या छोट्याच मिस्टेकमुळे आपलं पूर्ण गणित चुकून जाते. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाल. तर बघा, इथे m आहे, घातांक 3 आहे, डिवाइड आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही घातांकाची वजाबाकी. पहिला आहे 3 आणि दुसरं आपल्याला इथे डिवाइड आहे म्हणून आपण मायनस घेतलं, पण दुसऱ्या m चा घातांक किती आहे, तर -3 आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की मायनस मायनस काय होत असते, प्लस. तर 3 + 3 म्हणजे दोन्ही चिन्ह मायनस आहे तर मायनस मायनस प्लस होईल. म्हणजे 3 आणि 3 किती होणार, 6. तर m चा घातांक इथे किती येणार, 6. तर ऑप्शन नंबर 4 हे तुमचं राईट आन्सर असेल. चला बघूया आता आपण क्वेश्चन नंबर 4. सेम आहे, सेम तुम्हाला इथे दिलेलं आहे की डिवाइडचं चिन्ह आहे. तर सेम आपला रूल जो आहे तो लागू होणार. 4 आणि 5 या 2 संख्यांचं काय होणार, जेव्हा डिवाइड असते तेव्हा होत असते मायनस. म्हणजेच आपल्याला 5 मधून 8 मायनस करावं लागेल. तर 5 - 8 बरोबर किती होणार, इथे असेल 5 मधून 8 गेले किती राहतात, तर राहतात 3. पण जेव्हाही आपल्याला मायनस ही मोठी संख्या असते तेव्हा मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागते, म्हणून इथे -3 आन्सर येणार. तर 4चा घातांक हा -3 असा आन्सर येणार. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे तुमचं राईट आन्सर असेल. बघा, प्लस प्लस असेल तर काय करतो आपण, दोन्ही संख्यांची प्लस करतो आणि काय लिहितो, ती संख्या प्लस मध्ये. जेव्हाही प्लस आणि मायनस असते तेव्हा आपण काय करत असतो, मायनस करत असतो. पण जी संख्या मोठी असते त्या संख्येचं चिन्ह देत असतो. इथे संख्या मोठी कोणती आहे, 8 आहे. तर 8 ला कोणतं चिन्ह आहे, मायनस. तर इथे जे आन्सर येईल ते आपलं कशामध्ये येईल, मायनस मध्ये. म्हणून इथे 4चा जो घातांक आहे तो मायनस किती आलेला आहे, 3 आलेला आहे. चला वळूया आपण 5व्या क्वेश्चन कडे. आता बघा, इथे 3 दिलेला आहे, इथे 3 दिलेला आहे, इथे घातांक 7 आहे, इथे आहे -5. तर आपण ते सेम 7
मायनस मायनस किती होणार 5 होणार. सेम 7 मधून 5 वजा होणार नाही कारण दोन्ही चिन्ह आहे मायनस, तर 7 आणि 5 होणार 12. म्हणजेच तुमचं इथे आन्सर येणार ऑप्शन नंबर पहिलं म्हणजे 7चा घातांक 12. बघा आता जो हा टाईप आहे किंवा आपण प्रश्न म्हणू तो वेगळा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, 2चा घातांक 3 आहे आणि परत त्याचा घातांक 5 दिलेला आहे. तर जेव्हाही तुम्हाला घातांकाचा घातांक दिलेला असतो तेव्हाही हे जे 2 घातांक असते याच्यामध्ये होत असते गुणाकार. ठीक आहे. तर इथे येणार 2. आता इथे किती आहे, 3चा घातांक म्हणजे 2चा घातांक 3 आहे आणि त्याचा घातांक 5 आहे. तर जेव्हाही आपल्याला घातांकाचा घातांक दिलेला असते तर सरळ पहिला घातांक आहे 3, त्याचा घातांक आहे 5. तर दोघांचा आपण मल्टिप्लाय करू, 3 5 15 म्हणजेच 2चा घातांक किती येणार 15. तुम्हाला मला असं वाटतं की नक्की तुम्हाला हा जो टॉपिक आहे ते समजत असेल. जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मलाही काहीतरी त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल किंवा तुम्हाला अजून मी डिटेलमध्ये सांगू शकेल. ठीक आहे. तर चला आपण नेक्स्ट बघू. नेक्स्ट आहे a चा घातांक -3 आणि त्याचा घातांक -4. आता जेव्हाही घातांक मायनस मध्ये असतो तेव्हा सेम आपला रूल लागू होतो. आता दोन्ही घातांकाची काय होणार आहे, गुणाकार होणार आहे आणि दोन्ही संख्या मायनस मध्ये आहेत तर त्या प्लस मध्ये जातील. म्हणजेच -3 गुणेला -4 जर आपण करू तर 3 चोक काय होतात 12 होतात. म्हणजेच तुमचा आन्सर येईल a चा घातांक 12. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आहे 3चा घातांक 4 आणि त्याचा घातांक 3. तर 4 त्रिक किती होणार 12. म्हणजेच इथे आन्सर येणार तुमचं 3चा घातांक 12. नेक्स्ट आहे a चा घातांक 0. आता जेव्हाही तुम्हाला कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असा दिसत असेल तर त्याचं मिनिंग काय होते बघा. कोणत्याही संख्या ही कितीही मोठी असो काही पण असो, जेव्हाही एखाद्या संख्येचा घातांक हा 0 असतो तेव्हा त्याची जी व्हॅल्यू असते ती 1 असते. सपोज तुम्हाला 100 जरी दिलेलं असेल आणि त्याचा घातांक 0 असेल तरीही त्याची व्हॅल्यू किती राहणार 1 असणार. चला वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. या छोट्या मोठ्या कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायच्या, तुम्हाला खूप उपयोगामध्ये येईल. आता इथे सेम क्वेश्चन आहे पण अंश आणि छेदामध्ये आपल्याला 2-2 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. बघा 3चा घातांक 0 आहे त्याची व्हॅल्यू किती होणार, या 3 ची व्हॅल्यू 1, प्लस साइन आहे म्हणून प्लस, 4 ची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय 5चा घातांक 0 आहे तर 1 प्लस 1 प्लस 1 म्हणजे 5चा घातांक 0, 3चा घातांक 0 आणि 1चा घातांक 0. या तीनही घातांकाची व्हॅल्यू आहे ते 1 1 येणार, त्या संख्येची व्हॅल्यू 1 1 येणार. आता वरती 1 आणि 2 काय होणार, सॉरी 1 आणि 1 किती होणार 2, खाली 1 1 1 आहे किती येणार 3. म्हणजे त्याचा आन्सर येईल तुमचं 2/3. ठीक आहे. चला नेक्स्ट याच्याकडे वळू आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता इथे दिलेला आहे आपल्याला 2चा घातांक 3 आहे बरोबर 1 बरोबर आहे, अंशामध्ये 1 आहे छेदामध्ये 2 आहे आणि आपल्याला विचारलेला आहे की तिथे जो घातांक आहे तो काय येणार. तर जेव्हाही आपल्याला बरोबर चिन्ह असेल मध्ये आणि या जर म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला याची व्हॅल्यू जर छेदामध्ये घेतली तर काय येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर जेव्हाही बरोबर चिन्हाच्या या साईडला ही संख्या जाईल तर याचा जो घातांक असतो जर प्लस मध्ये असेल तर इकडे मायनस मध्ये होईल. म्हणजे त्याचा आन्सर येईल 1 डिवायडेड बाय म्हणजे 1/2चा घातांक -3. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. जेव्हाही एखादी संख्या ही छेदामध्ये जाते तर त्याच्या घातांकाची व्हॅल्यू जी आहे ते निगेटिव्ह मध्ये जाईल आणि पॉझिटिव्ह मध्ये असेल तर निगेटिव्ह मध्ये जाईल आणि निगेटिव्ह मध्ये असेल तर पॉझिटिव्ह मध्ये जाईल. म्हणजेच इथे तुमचा आन्सर येणार -3 म्हणजे 2चा घातांक -3. ठीक आहे. आता आपण एक शेवटचा क्वेश्चन बघू आणि त्यानंतर आपण बाकीचे टॉपिक हा उद्या बघू. तर 2चा घातांक 3 आहे, सॉरी 2चा घातांक 2 आहे डिवायडेड बाय 2चा घातांक 5. तर जेव्हाही इथे कोणतं साइन आहे इथे भागाकाराचं, मी तुम्हाला सांगितलं की भागाकाराचं चिन्ह असेल तर दोन्ही घातांकाची काय होत असते मायनस. तर इथे येणार 2चा घातांक 2 डिवायडेड बाय 2चा घातांक 5 आहे. तर याची व्हॅल्यू काय होणार, पहिले आपण याचा आन्सर काढू. तर 2चा घातांक येणार 2 मधून 5 गेले किती राहिले तर 3 राहतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथे येणार -3. आता या -3 ला आपल्याला इथे वरती अंशामध्ये 1 आहे आणि खाली याचा आपल्याला विचारली आहे x ची व्हॅल्यू. तर हे जेव्हा 2
इकडल्या बाजूला म्हणजे बरोबर चिन्हाच्या या बाजूला जातील, तर हे जे मायनस साइन आहे कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल, तर प्लस मध्ये. म्हणजे त्याचं व्हॅल्यू येईल 1 डिवायडेड बाय 2चा घातांक 3. म्हणजे त्याचं ऑप्शन हे तुमचा आन्सर असेल. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि खूप दिवसानंतर मी व्हिडिओ घेत आहे, तर थोडं मला पण लॉंग व्हिडिओ बनवायला जमणार नाही. तर उद्यापासून मी नक्की कंटिन्यू करेल की जास्तीत जास्त वेळ तुमचा हे जो टॉपिक आहे ते कव्हर केला जाईल किंवा जास्तीत जास्त वेळ मी घेण्याचा प्रयत्न करेल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.